श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. आज दिनांक 23 मार्च म्हणजेच सोमवारी आहे. चैत्र नवरात्रीतील 5वा दिवस. याला लक्ष्मी पंचमी किंवा श्री पंचमी म्हणून साजरा केला जातो. हा दिवस धन, समृद्धी आणि सौभाग्याची देवता असलेली देवी महालक्ष्मी यांना समर्पित आहे. या दिवशी लक्ष्मी स्तोत्र, कनकधारा स्तोत्र आणि श्रीसूक्तम याचे पठण केल्याने आर्थिक अडचणी आणि दारिद्र्य दूर होते. या दिवशी माता लक्ष्मीची शास्त्रोक्त विधी आणि पूर्ण श्रद्धेने पूजा केल्याने तसेच व्रत केल्याने सुख आणि समृद्धी प्राप्त होते. चैत्र नवरात्रीच्या काळात माता दुर्गासोबत देवी लक्ष्मीची उपासना केल्याने व्यक्तीच्या आयुष्यात स्थिरता आणि आर्थिक समृद्धी येते. या दिवशी कमीत कमी 108 वेळा आपल्याला ओम श्री ह्रीम क्लीम श्री सिद्ध लक्ष्मी नमः या मंत्राचा जप हा करायचा आहे. असं केल्याने देवी महालक्ष्मीची विशेष कृपा आपल्याला प्राप्त होते. चैत्र शुक्ल पंचमी या दिवशी ज्ञान, समृद्धी आणि धन अधिष्ठात्री असलेल्या देवीची उपासना केल्याने केवळ आर्थिक अडचणी दूर होत नाही तर नोकरी आणि व्यवसाय यामध्ये सुद्धा आपल्याला यश मिळतं. पौराणिक कथेनुसार एकदा लक्ष्मी देवी देवांवर रागावून अदृश्य झाली होती. त्यामुळे देवलोकातील ऐश्वर्य आणि तेज नाहीसे झाले. सर्व देव हतबल झाले. तेव्हा भगवान विष्णूंनी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हे व्रत केले होते. चैत्र शुद्ध पंचमीच्या दिवशी लक्ष्मी पुन्हा प्रकट झाली म्हणून हा दिवस श्री लक्ष्मी पंचमी असे म्हणतात. या दिवशी जो कोणी श्रद्धेने पूजा करेल त्याच्या घरातून दारिद्र्य दूर होते आणि लक्ष्मी कायमस्वरूपी वास करते असे म्हटले जाते. आणि म्हणूनच आज चैत्र नवरात्रीतील लक्ष्मी पंचमीच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल, पण संध्याकाळी इथे लावा फक्त असा एक दिवा. हा दिवा लावल्यामुळे आपले जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, दोष, दारिद्र्य दूर होऊन आपली किती कठीणातील कठीण इच्छाही साक्षात माता लक्ष्मी पूर्ण करणार आहे. आपल्याला सर्व कामामध्ये यश प्राप्त होऊन आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे. तर हा दिवा कुठे लावायचा आहे, कोणत्या वेळेत लावायचा आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि कमेंटमध्ये ओम श्री लक्ष्मी नमो नमः लिहायला अजिबात विसरू नका. अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो, खूप कष्ट करतो, जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल. पण बऱ्याचदा काय होतं ना, आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात, त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही. आपण मेहनत तर करतो, कष्ट तर करतो, पण आपल्या कष्टाला, आपल्या नशिबाची साथही मिळत नाही. आपल्या घरी पैसा तरी येतो, पण आलेला पैसा टिकून राहत नाही. आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा. हा उपाय केल्यामुळे आपल्या कष्टाला, आपल्या नशिबाची साथ मिळेल. त्याचबरोबर जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त होईल. आता हा उपाय आपल्याला कधी करायचा, तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून 7:30ची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते. आणि त्या वेळेमध्ये जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं. आता हा उपाय करताना आपल्याला एक दिवा हा लागणार आहे. जर तुमच्याकडे चांदीचा दिवा असेल तर आवर्जून तोच घ्या, की अगदी तुम्ही स्टीलचा, पितळेचा किंवा तुमच्याकडे जो देवपूजेमध्ये दिवा तुम्ही वापरता तो घेतला तरीही चालणार आहे. त्या दिव्यामध्ये आपल्याला 2 वातीची 1 वात करून लांब वात ही टाकायची. तसेच हा आपण लक्ष्मी दीप लावणार आहेत म्हणून आवर्जून आपल्याला यामध्ये शुद्ध तूपच टाकायचं आहे. हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि प्लेटवर आपल्याला मुठभर तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावर आपल्याला हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं आणि त्यावर आपल्याला हा दिवा जो आपण तयार केलेला आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा. तर ही प्लेट उचलून आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या माता लक्ष्मी समोर ठेवायचं आहे. या दिव्याला सुद्धा आपल्याला हळद कुंकू, अक्षदा, 1 फूल अर्पण करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला अकळा तांदळाचे दाणे हे घ्यायचे. जे अकळा तांदळाचे आपण दाणे घेणार आहे ते व्यवस्थित पाहून घ्यायचे. ते अखंड असावे, कुठे तुटलेले, फुटलेले किंवा खराब झालेले नसावे. आता हे 11 तांदळाचे दाणे जे आहेत ते आपल्याला एका वाटीमध्ये घ्यायचे आणि देवघरासमोर आपल्याला आसन घेऊन बसायचं आणि आपल्याला काही सेवा ह्या करायच्या.
आता या 11 तांदळाच्या दाण्यापैकी एक तांदळाचा दाणा जो आहे तो आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि आपल्याला एक वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे आणि आपल्या मनातली इच्छा बोलून हा तांदळाचा दाणा जो आहे तो आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायचा आहे. आता आपल्याला पुन्हा दुसरा तांदळाचा दाणा आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं, एक वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे आणि आपल्या मनातली इच्छा बोलून तो तांदळाचा दाणा जो आहे तो आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायचं. अशा रीतीने आपल्याला 11 वेळा तांदळाचे दाणे आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे. 11 वेळा आपल्याला महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आणि 11 वेळा आपल्या मनातली इच्छा बोलून ते तांदळाचे दाणे जे आहेत ते आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायचे. महालक्ष्मी अष्टकमची सेवा ही अतिशय उच्च कोटीची सेवा मानली जाते. माता लक्ष्मी आणि ही सेवा केल्यामुळे आपल्यावर फारच लवकर माता लक्ष्मी ही प्रसन्न होत असते. त्यानंतर हात जोडून आपल्याला मनोभावे माता लक्ष्मीचं स्मरण करायचं. आपल्या आयुष्यामध्ये असणारी जी संकट आहेत, विघ्न आहेत, दोष आहेत, दारिद्र्य ते दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थना ही करायची आहे. की आपली एखादी इच्छा असेल जी काही केल्याने पूर्ण होत नसेल तर ती इच्छा आपल्याला मनोभावे माता लक्ष्मीला सांगायची. ती इच्छा पूर्ती होण्याकरता आपल्याला मनोभावे प्रार्थना ही करायची. अतिशय उच्च कोटीची ही सेवा केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जे दारिद्र्य ते नष्ट होतं आणि अखंड माता लक्ष्मीचं आगमन हे आपल्या घरामध्ये होत असते. लक्ष्मी प्राप्ती करता, इच्छा पूर्ती करता, कर्जमुक्ती करता सर्वात प्रभावी असा हा उपाय मानला जातो. लक्ष्मी पंचमीच्या दिवशी ज्या घरातील स्त्री किंवा पुरुष हा उपाय आपल्या घरामध्ये करेल त्याच्या घरावर अखंड माता लक्ष्मीची कृपा ही होणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो. हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.